नमस्कार. आपला भारत न्यूजच्या वतीने मी रवींद्र थोरात आपलं हार्दिक स्वागत करतो. आपण आज बदलापूर जवळील ठाकूरवाडी या ठिकाणी आलेलो आहोत. आपण बघू शकता की या ठिकाणी बिरसा मुंडाचा अतिशय मोठा या ठिकाणी पुतळा उभारलेला आहे. ज्या बिरसा मुंडांनी जे स्वातंत्र्य सैनिक होते, क्रांतीसूर्य बिरसा मुंडांनी आदिवासींच्या उन्नतीसाठी आणि उत्थानासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं आणि आज त्याच समाजातील लोकांना अगदी बिरसा मुंडांच्या पुतळ्यासमोरच त्याच ठिकाणी आदिवासी समुदायाला पाण्यासाठी वणवण करावं लागतं. ही फार मोठी शोकांतिका आहे. आपण बघितलं असेल की धरण उशाला आणि कोरड घशाला हे आपण ऐकलेलं असेल, पण त्याचा जो जिवंत उदाहरण जे आहे ते या ठिकाणी आपण बदलापूरमध्ये बघू शकता की या ठिकाणी आजही स्वातंत्र्य मिळून आपल्याला 75 वर्ष झाली, मात्र आजही आमचा आदिवासी बांधव स्वतःच्या हक्कासाठी आज वणवण फिरतोय. मात्र कोणताही राजकीय कार्यकर्ता, राजकीय नेता त्यांच्याकडे ढुंकून पाहत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. उशाला आणि कोरड घशाला याचं प्रत्यक्ष जर उदाहरण बघायचं असेल तर या ठिकाणी ठाकूरवाडीतील हे उदाहरण आपण बघू शकतो. नेमका आपण बघू शकता की ही कशा प्रकारे रोजच त्यांचे पाण्यासाठी फरफट होते. आपल्यासोबत या ठिकाणी काही आदिवासी युवक आहेत. आपण त्यांनाच विचारूया की नेमका त्यांची पाण्यासाठी कशा प्रकारे त्यांना संघर्ष करावा लागतो. सर, काय सांगाल, कशा प्रकारे तुम्हाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि कधीपासून हे पाणी नाही आहे तुम्हाला? आपल्या चॅनलचे प्रथमतः जाहीर आभार. कारण आमचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो आपण शासन प्रशासन दरबारी आणि या राजकीय नेत्यांच्या दरबारी नक्कीच पोचवाल अशी आम्ही एक माफक अपेक्षा ठेवतो आहे. तर पाण्याचा विषय सर आमचा असा आहे की वर्षानुवर्ष पिण्याच्या पाण्यापासून मुबलक पाणी मिळत नाही आम्हाला. त्यासाठी आम्ही वंचित आहोत. आता या आपण प्रत्यक्ष बघा, या आमच्या हांडी भांडी हे सगळे नळाच्या स्टँडला हे नंबर लागलेले आहेत. तर याच्यावरून आपण एक विचार करा की खरंच कुठल्या तरी राजकीय नेत्याला लाज वाटेल याची, किंवा शासन प्रशासनाला लाज वाटेल याची. हे आमच्या डोक्यावरचं मोठं दुःख आहे. लाज वाटते, अक्षरशः लाज. या बदलापूरसारख्या शहरात आम्ही राहतोय आणि प्यायला पाणी मिळत नाही आम्हाला. याची सूचना आम्ही 2021 रोजी 2021 जानेवारी रोजी आम्ही प्रशासनाला कळवलं होतं. त्या अनुषंगाने जलवाहिनी टाकण्यात आली. जलवाहिनी टाकली, ती संपूर्ण सर्वे करून टाकली, परंतु त्या जलवाहिनीत पाणीच येत नाही. मग आम्ही काय त्या जलवाहिनीची हवा खाऊ की हवा पिऊ? नक्की काय करू? हा आमचा एक माफक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी की आम्हाला पाणीच येत नाही, तरीसुद्धा आम्ही आता एका महिन्यापूर्वी MGP कार्यालय असू दे, नगरपरिषद कार्यालय असू दे, आमदार, खासदार, वरिष्ठ कार्यालय, इवन जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही प्रत्यक्ष भेट घेऊन आमच्या पाण्याचा प्रश्न मांडला. ते म्हणाले की तुमचा प्रश्न तात्काळ सुटेल. परंतु सर, 1 महिना ओलांडून गेला, अद्याप आमचा प्रश्न पाण्याचा सुटलेला नाही आहे. मग हेच आपले आश्वासन का? हीच आपली दिक्खवृत्ती का? म्हणजे आमच्या टाळूवरचं लोणी खाता तुम्ही आणि घरचे आमच्या कोरडे ठेवता. हे लाजिरवाणे. दुसरी गोष्ट अशी की जर आम्ही 2 महिना अगोदर त्यांना कळवलेलं आहे की जर आम्हाला प्यायला मुबलक पाणी मिळालं नाही तर येत्या 26 जानेवारी 2026 रोजी आम्ही आपल्या कार्यालयासमोर हे सगळे माझे माता भगिनी आहेत, या महिला भगिनी आहेत, हे सगळे पाण्याचे हांडे घेऊन असा हांडा मोर्चा काढू आणि हांडा मोर्चा काढून पण पाणी नाही आलं तर त्याच ठिकाणी आत्मदहन करू. दुसरं आमच्याकडं पर्याय राहिला नाही. कारण आम्हाला पाण्यापासून जर वंचित ठेवता, पाण्यापासून जर मारता, तर ह्या आम्ही एवढा अत्याचार कुठे बघू? मागील काही वर्षापूर्वी या ठिकाणी पाणी होतं असं सांगितलं जातं. नेमकं आता मागील मला वाटतं 2 का 4 वर्षापासून आपल्याकडे पाणी कमी आहे. नेमका हा पाण्याचा प्रवाह कमी होण्याचं काय कारण असू शकेल? आमच्या आदिवासी ठाकूरवाडीमध्ये पाणी अजिबात येत नाही. जे काही वर्षापूर्वी येत होतं ते तुटपुंज होतं. त्याच्यात आमचं समाधान होत नव्हतं. आम्हाला मुबलक असं पाणी मिळत नव्हतं. आता आमच्या माता भगिनी ज्या आहेत त्या बिचारा काम करणार की पाण्यासाठी राहणार की त्यांच्या मुलांना शाळेत घेऊन जाणार? हा एक आमच्यासाठी मोठा प्रश्न आहे. आम्ही विकासापासून वंचित आहोतो. कुठलाही नेता आमच्यासाठी काही विकास करत नाही. हे आपण प्रत्यक्ष बघा. नेमका तुम्ही हे जे निवेदन आहे ते आपण MJP, कलेक्टर आणि सगळ्या ठिकाणी दिलेले आहे. तर नेमकं त्यांच्याकडून आपल्याला काय आश्वासन मिळालं? त्यांच्याकडून आश्वासन मिळालं आहे पाणी येईल, पण कधी येईल? आमचा जीव गेल्यानंतर. आता काही घरांच्या 1-1, 2-2 महिला आहेत, काही गरोदर आहेत, काही ज्येष्ठ आहेत. तर त्यांना एवढं लांबून डोक्यावर 4-4, 5-5 भांडे घेऊन जाणं कसं शक्य आहे?
तर त्याचं जर ह्या आमच्या माता भगिनींचं जर एवढा लांबून इथून एवढं लांब डोक्यावर अंडे घेऊन जातात, हे जर दुःख या नेत्यांना आणि या प्रशासनाला कळत नसेल तर आमची विनंती आहे, आम्ही कुठल्याही महिलांबद्दल वाईट बोलत नाही, आम्ही महिलांचा आदर करतो, परंतु जे आमदार खासदार मंत्री संत्री जे प्रशासकीय नेते प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या महिलांना प्रत्यक्षात पाठवा आणि हे 4-4 अंडे असे डोक्यावर उचलून 4-4 अंडे असे डोक्यावर उचलून इथून तर आमच्या घरापर्यंत पोहोचून दाखवा. तेव्हा आम्ही म्हणून की जसं आम्ही अन्याय अत्याचार भोगतोय तसं तुम्ही पण त्याच्यात आम्हाला सहकार्य करतात. म्हणून तुम्हाला जशी पाण्याची टंचाई आहे त्याप्रमाणे या ठिकाणी ज्या सोसायटी आहेत त्यांना देखील आहे का? अहो सगळा भ्रष्टाचार आहे, हा भ्रष्टाचार गरिबांच्या टाळवरचं लोणी खातं हे सगळं. हे ज्या मोठ्या मोठ्या ज्या बांधकाम व्यावसायिकांनी ज्या मोठ्या मोठ्या इमारती उभारल्यात त्यांना चोरोटीला नाही, ते मोटर लावून पाणी घेतात, तर इथं पाणी येईल कसा? माथेरानसारखा उंच भाग, डोंगराळ भाग, तिथे पाणी पोचवलं जातं, ते आमच्यासाठी काहीच नाही. पण आता सांगितलं की आत्मदानाचं आपण जे काही निवेदन दिलेलं आहे नेमकं आपण कधी करणार आहात ते आणि काय आश्वासन मिळालं तुम्हाला? आत्मदानाचं पत्र आम्ही सविस्तर प्रशासनाला दिलेलं आहे. त्याच्या ओसी पण आहेत आमच्याकडे, पोचपावत्या आहेत. जर आम्हाला मोबलक पाणी झालं नाही तर आम्ही ह्या अन्याय अत्याचाराविरुद्ध कसं काय जगू, पाण्यापासून कसं काय वंचित राहू? त्यापेक्षा पाण्या वाचून मरण्यापेक्षा तर आम्ही प्रत्यक्ष आपल्या कार्यालयात येऊन मेलेलं परवडल. देशभरात दिसल, लोक विचार करतील की बदलापूरसारख्या शहराला पाणी मिळत नाही म्हणून आदिवासी बांधवा माता भगिनींना इथे येऊन आत्मदान केलं, हेच आमच्यासाठी चांगलं राहील. यापेक्षा दुसरं काहीच आम्हाला अपेक्षा नसेल. मग जर आमचं जर दुःख तुम्हाला कळत नाही किंवा कळतं आहे तर द्या ना आम्हाला, आमचं हक्काचं पाणी द्या ना. तुम्हाला काय जड जातं आहे का? आम्ही जर शासनाला कर भरतो, त्याचा रितसर कर भरतो आहे, तर त्यानुसार आम्हाला आमच्या सुविधा तुम्ही दिल्या पाहिजेत. आमच्या मुलांना गार्डन आहेत, इतर आमची मुलं विचारतात की बाबा पप्पा स्टेशनला तिकडे मोठे मोठे गार्डन आहेत, तर तिथे अनेक मुलं खेळायला असतात आणि आमची मुलं बिचारी नाराज होऊन इथे राहतात की पप्पा आम्हाला तुम्ही गार्डन पण देऊ शकत नाही. पालिका प्रशासन काय करते, हे सरकार काय करतं, हे आमदार खासदार काय करतं आहे? फक्त आपला कर वसूल करून घेतं आहे, बाकी सुविधा आम्हाला काहीच देत नाही. असं प्रत्यक्षात आपल्याला दिसतं इथे. किती नगरसेवक आले, कार्यकर्ते आले, फक्त आश्वासनं द्यायची कामं करतात. आश्वासन तर अजून एकानं पण पूर्ण केलेलं नाही साहेब. आमचा खरं तर आमची एवढे हाल आहेत ना पाण्याचे, तर विचारून सोय नाही आमची. अक्षरशः डोळ्यातून पाणी येतोय. काय करावं आम्ही? मग आमच्याकडे आत्मदानाशिवाय दुसरा पर्याय नाही. आपण या माता भगिनी सगळ्या आपल्या कार्यालयासमोर येणार आहेत. 26 जानेवारी तारीख तुम्ही नोंद करून ठेवा. या माता भगिनींना विचारा आपण आत्मदान करायचं की नाही. सगळ्या माता भगिनींची तयारी आहे. या पाण्यापासून कशाला आपण वंचित राहायचं, त्यापेक्षा मेलेला परवडलं. यापेक्षा आम्हाला काहीच नको. या गोष्टीला शासन जबाबदार राहणार आहे. येत्या 26 जानेवारीपर्यंत जर त्या ठिकाणी पाण्याची सोय झाली नाही तर या ठिकाणच्या लोकांनी आत्मदानाचा इशारा दिलेला आहे. जर आम्हाला पाणी मिळत नसेल, आमच्या हक्काच्या सोयी सवलती मिळत नसतील, या ठिकाणी निवडणुका आल्यावर जे काही राजकारणी आहेत ते मोठ्या मोठ्या भूलथापा आणि आश्वासनं देतात, मात्र इलेक्शन झाल्यानंतर त्यांना त्याचा विसर पडतो, डोळ्यातून पाणी येतं. तर अशा डोळ्यातून पाणी येईपर्यंत आम्ही जगण्यापेक्षा मेलेलं बरं, अशा प्रकारचा सवाल येथील ठाकूरवाडीतील नागरिक करत आहेत. कॅमेरामॅन निलेश भगतसह मी रवींद्र थोरात, आपला भारत न्यूज, बदलापूर. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.